जय श्री कृष्ण फ्रेंड्स, वेलकम टू राधाकृष्ण किचन मराठी। आज आपण कपासीच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि इथं बकऱ्या सोडल्या आहेत। या कपासीमध्ये ही कपासी एप्रिल मे पर्यंत कापूस देत होती दरवर्षी, पण यावर्षी पाऊस खूप जास्त झाल्यामुळं हे बिलकुल पूर्ण शेत आमचं कपासीचं शेत वाया गेले। आमचंच नाही, आमच्या बाजूकडच्या सगळ्यांचा असेच हाल झालेत, कारण खूप जास्त पाऊस झाल्यामुळे सगळं त्याची नासाडी झाली आणि त्यामध्ये आता उपटून फेकायच्या आधी बकऱ्यांना चरण्यासाठी सोडले आणि यात चरायला सोडलेल्या मोकळ्या बकऱ्याचंच आता मी दूध करणार आहे। आणि हे खूप अवघड आहे, कारण बकऱ्या मोकळ्या आहेत आणि चरत आहेत, त्यामुळे त्यांना दूध काढणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे। मग आपल्याला करायची ते बघूया। आणि इतक्या छान मस्त बकऱ्या चरत आहेत यामध्ये। नाही मग काटे ते अडचणी खाली व्हिडिओ चालू आहे। धर शेवटी एकदाची एक बकरी पकडून आणली आम्ही दोघांनी आणि आता हिचं दूध काढूया। हिची कास पण खूप मोठी आहे आणि खूप रट आहेत, पटकन दूध निघत नाही हिचं। आणि ही तर खूप नकचडी आहे, खूप परेशान करते, कशी लाट मारते सारखं तांब्याला। आता आपण काढूनच बघू हिचं दूध। माहीत नाही किती वेळ थांबली पळून जायला, कारण याला त्यांना बांधलेलं नाही ना मोकळ्याचं म्हणून। तर बघूया पुढे काय करते ती।
झालं आणि थोडंसं दूध काढून दिलं आणि पळून गेली ती परत कपाशीमध्ये. आता आपण बघूया दुसरी एखादी भेटती का, कारण त्या खाण्यामध्ये खूप मग्न आहे, त्यामुळं त्या दूध काढू द्यायला अशाच त्यांना जिवार येतं. तर खात असताना तर खूपच जास्त शेवटी आणले आम्ही एक पकडून. आता बघूया ही काय काय करते. आणि इच्छा नसताना पण चिडायला लावतात आणि मग हातात काठी घ्यावीच लागते. ते आमच्या एक हाती लागली आणि तिला आम्ही आणलं पकडून जाईल. आणि इथं तेच दूध काढून बघूया, ते तिकावर दूध काढून आणि राहते का उभा, त्याची गोल गोल फिरवते का इकडून तिकडून. आणि इथं बोराटीच्या छोट्या छोट्या रोपटे पण भरपूर उरलेले आहेत. त्याच्यामध्ये माझी साडी पण गुंतली होती आणि ती पण पळून गेली आमच्याकडनं. आता आम्ही तिसरीच बकरी शोधून आणली. आता ही तर काय करते बघूया. खूप मजा येत होती. एक पळून गेली की दुसरी पकडून आणायचो आम्ही. शेवटी एकदाची हाती लागली आणि आता ही थोडी शांत आहे. कृष्णा येईल कान पकडून उभा राहील आणि मी आरामात दूध काढून घेते पटापट. बघूया पुढे मग. इकडून व्हायचं असतं. आणि आमच्या या लाडक्या शेळीनं दूध काढून दिलंय आरामामध्ये. आता हिला पुन्हा नेऊन सोडते चरायला मी. जा बाई चर आता खुशी खुशी. थोडंसं दूध तर पाहिजे होतं आम्हाला, पण बाकीच्याने खूप नखरे गेले त्यामुळे आता दूध काढता नाही आलं. आता हिला चरायला मोकळं सोडून दिलं. आता ह्या 4:30 ते 5 पर्यंत चरतील इथंच. आणि याच्यानंतर मग घरी घेऊन जाऊ आम्ही यांना. आणि थोडासा घास लावलेला ते टाकलेलं आहे, त्याचा त्या घासाला पण कापून ठेवावं लागतं. आणि अशा मोकळ्या जेव्हा बकऱ्या चरतात ना तेव्हा त्या खूप मस्त राहतात, निरोगी राहतात आणि असं फिरून फिरून सगळ्या झाडपाला खातात. त्यामुळे यांचं दूध आरोग्यासाठी खूप हितकारक असतं आणि त्यामुळं गाईपेक्षा पण जास्त फायदेमंद असते हे दूध. कारण ही बकरी अशी प्राणी आहे, ही सगळ्या प्रकारच्या वनस्पती झाड झुडपं खाती. त्यामुळं आणि ते पण एकदम असलीवालं खाती, एकदम समोरच्या टोकाचं. ते अशी खाली पडलेलं चेंगरलेलं कुठलं तरी खात नाही. ती एकदम चांगला माल खाती म्हणतात ना. खायच खातात पण चांगलं असलं तरच खातात. तर म्हणतात बकरीसारखं अगदीच शेलका मारा
आणि आता दुपारी यांना पाणी पिण्यासाठी हौदावर आणलेत आणि किती चोपड्या चमचमीत बकऱ्या आहेत आमच्या बघा. कारण या मोकळ्या फिरून येतात त्यामुळं पूर्णपणे आरोग्य यांचं चांगलं राहतं. हे जर तुम्ही बंदिस्त अर्धबंदिस्तमध्ये केलं तर तुम्हाला अशा प्रकारच्या बकऱ्या नाही मिळणार. छोट्या छोट्या असतात त्या. आणि बकरीची जात अशी आहे ती जेवढी फिरली तेवढी ती चांगली राहते, नाहीतर ती काटक असते ना बकरी. तर म्हणून पाणी पिऊन या पुन्हा चरायला जातील. आणि एकदा माहिती का, उभ्या पिकातनं जरी गेल्या तरी इकडं तिकडं तोंड लावणार नाही. ह्या फक्त जिथं वेस्टेज चारा असतो तिथंच खातात त्या. एवढ्या समजदार बकऱ्या. आणि आता घास कापून घेऊन ती तोपर्यंत. आणि इकडं सूर्य मावळायला आलाय आणि इतकं छान दिसतोय तो पण. आणि हा हिरवा घास जेवढा पण कापला तेवढा वापस परत येतो. इकडून कापत जायचं, पुन्हा तिकडून शेवटपर्यंत जाऊस तर पुन्हा इकडून पूर्ण वावर भरलेलंच असतं. अशा पद्धतीने हा घास टाकतो. आणि पिल्लं पण यांच्या घरीच असतात दिवसभर, त्यामुळे त्यांना पण खायला लागतं. मग रात्री हा चारा आम्ही बांधून ठेवतो म्हणजे ते रात्रभर खाऊ शकतात. आणि रात्रभर बकरी उपाशी असल्यामुळं सकाळी तिला 6 ते 7च्या दरम्यान आम्ही पुन्हा खायला टाकतो. म्हणजे बकरी खूप जास्त वेळ उपाशी नाही राहू शकत. आणि रात्री त्या घरी गेल्यानंतर 5 ते 6 नंतरपासून तर सकाळपर्यंत म्हणजे 10 ते 12 तास शेळी अगदी उपाशी राहते. त्यामुळं तिला पटकन गरज असते खाण्यासाठी देण्याची. म्हणून सुक्का चारा आम्ही मकाची कुट्टी, भूस, तुरीचं भूस, मकाची कुट्टी असं करून ठेवलेले. आणि ते आम्ही मीठ टाकून मस्त खायला देतो. आणि कृष्णा येतं बघा, ऊस खात होता आणि सूर्य मावळत कापत होता. घास छान वाटत होता अगदी. आणि आजूबाजूचा परिसर बघा किती छान दिसतोय. इकडं ऊस लावलेला आहे, तो पण जनावरांसाठीच लावलेला आहे आमच्या. आणि इकडं जो कापलेला घास होता बघा परत कसा फुटला आहे मस्त. पलीकडं अद्रकीचं शेत आहे. आणि असं छान अशा वातावरणामध्ये आम्ही मस्त, असं वाटत नाही कुठं गार्डनला वगैरे जावं. आमचं शेतच आम्ही गार्डन बनवून टाकलंय. आणि मुलं पण आमच्या जवळच, आम्ही जिथं काम करतो तिथंच राहतात, खुश राहतात. आणि जे करतात ते. आणि आता माझा पण घास कापणं होत आलेलं आहे. मग आता घास कापून झालं की सगळा गोळा करून घ्यायचा आणि मग आखाड्यावर घेऊन जायचा. कापलेला घास मी आता एकत्र करून घेते पटापट, कारण खूप उशीर झाला आहे आधीच. आता पटपट आवरून सगळी बाकीची पण कामं करायची आहेत. आता याचं गाठोडं बांधून तिकडं घेऊन चालूया आपण. आणि गोठ्यामध्ये त्यांना बांधून देऊया वरती, म्हणजे ते त्यांचं खायला मोकळं. अशा पद्धतीनं बांधून ठेवलं बघा इथं मस्त. आणि ते दिसतं पण खूप छान. अशा पद्धतीनं बांधलं की ते वरती 2 पाय टाकून खातात पिल्लं. त्यांना असं वाटतं की ते शेतातच फिरून खात आहेत. आणि यांना झालं की बकरींना पण देऊया. बकरींना असं न बांधता आम्ही आता सध्या गव्हाणं घेतलेली लोखंडाची बनवून तर त्यामध्ये टाकून देऊ, म्हणजे त्या पण आरामशीर खातील. मग पण त्या तरीही खाली सांडतात, शेंगाने पांगू खातात किती. पण त्यांना छान व्यवस्थित बनवून द्या टोपल्यामध्ये वगैरे, तर त्या पुढच्या 2 पायाने असं खरा करतात आणि टोपल्यातलं भूस सगळं खाली. आता मस्त पिल्लं ताव मारतीन या घासावर. हां
आणि पूर्णपणे आमचं काम आवरलेलं आहे. आता आम्ही पण मस्त सगळं आटपून जणी ऊस खातोय. मी आणि कृष्णा यांच्याशी मस्त खेळण्यामध्ये पण मग्न होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. राधे राधे. थँक्यू.